ए सरकवा पाय. Everybody on the dance floor, get up, sit down, stand up, wake up. Good morning. Everybody on the dance floor, beat him, kill him. नका मला मारू नका. माझ्याकडे ब्रेकिंग न्यूज आहे. ही न्यूज आहे ना आंब्यांबद्दल आहे. काय? थांब 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 थांब. काय 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 आंब्यांचं काय? हे सांगायला उठवलंच तुम्हाला? ऐकून घे. माझी ताई असते ना कुडाळला, तिचे मिस्टर शशी गावडे, माझे भाऊजी, ते आज इथे येत आहेत आणि ते एकटे येत नाहीयेत. त्यांच्या बरोबर एक पेटी आहे. कसली पेटी? आंब्यांची पेटी. कोकणातले हापूस आंबे. त्यात काय एवढं? शांत बस. असू काय रे? मी अजून झोपलोय आणि स्वप्न बघतोय का खरंच मी झोपेतून उठलोय आणि खरंच आपल्याकडे आंब्याची पेटी येणार आहे? आपल्याकडे आंब्याची पेटी येणार आहे. अरे काय तुम्ही हे सांगायला मला उठवलं काय यार झोपेत ना? नॉनसेन्स. अरे नॉनसेन्स एवढं अप्रूप आहे यार आंब्याचं वगैरे. झोपू का नाही देत यार तुम्ही मला? काय माणूस आहे? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. किती क्यूट आहे माझा फ्रेंड राजा. अगं माझा राजा, तुला माहितीये का मी ना माझ्या राजासाठी एक गिफ्ट आणलंय. देते हा. राजासाठी गिफ्ट दाशीकडनं. ये लीजिए जहापना. कुठे गिफ्ट? पोपट. काय? नॅपकिन. नॅपकिन गिफ्ट आहे. Yes. इथे टाकायला काय काय काय? आणि काल तुझं नॅपकिन जर असं मी वापरलं तोंड पुसायला तर केवढा मोठा धपाटा घातलास पाठीत. आणि वर बोनस म्हणून 1.5 तास लेक्चर आणि नंतर फुकट्या अशी शिवी. अरे असं काय करतोस? हे बघ, फुकट्या ही काही शिवी नाहीये, उलट ही पदवी आहे. पदवी बघ, म्हणजे कसं आहे, आपल्याकडे पैसे नसताना दुसऱ्यांकडून काम करून घेणं ही कला आहे. तू मोठा कलावंत आहेस आणि म्हणून मला तुझा खूप रिस्पेक्ट वाटतो. रिस्पेक्ट? म्हणून हा चिंदीवर टॉयल आणलाय माझ्यासाठी. मला पुरणार तरी आहे का? हट. नको. असं काय करतोस? मी किती प्रेमाने आणलाय. पण मला नॅपकिन नकोय. बरं ऐक, ठीक आहे, मी 2 आणलेत. हा तू ठेव, एक मी ठेवते. तू आंबे आणल्यानंतर मला लागेल ना वापरायला. अच्छा बर, मग एक काम कर, दुसरा सुद्धा घेऊन ये माझ्यासाठी. कसं आहे, मी तुला आंबे देईन असं काही मला वाटत नाहीये. असं काय करतो सासू? आंबे माझा वीक पॉइंट आहे ना. हो, अख्ख्या महाराष्ट्राचा जो स्ट्रॉंग पॉइंट आहे तो तुझा वीक पॉइंट असणारच. सगळं तुझं उलट असतं मिनल. हे बघ, आपल्या घरातला वीक पॉइंट काय? आशुटल्या काय? का प्रेम उफाळून येते? आशुटल्या असं काय करतो? तू माझा डिअर फ्रेंड आहे ना. मला सांग, आपले आंबे कधी येणार आहे? आपले आंबे? ए जास्त आंबा आंबा म्हणून नाचू नकोस हा. परत चेहऱ्यावर पिंपल येतील, बसशील रडत. मी बघून घे ना माझं काय करायचं ते. तुला तूच आंबे खाऊ नकोस, वेट गेन करशील. आधी आरशात मावत नाहीस तू आपल्या. मी आरशात मावत नाही. ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे माहितीये का ना, तुला कळतच नाही मी आरशात मावते का नाही ते, कारण तुझे डोळेच पोचत नाहीत ना तिथपर्यंत. तू काय करायला पाहिजेस माहितीये का, आंब्याच्या झाडाला जरा लटक, एक 4-5 महिने लटकलीस ना तर एवढी तरी हाईट वाढेल तुझी. तूच त्या आंब्याच्या झाडाला असे राऊंड मार, म्हणजे वजन तरी कमी होईल तुझं. माझं वजन कमी होईल? माझ्या वजनावर त्याची काहीच गरज नाहीये. आधी तुझी उंची बघ, माझी बौद्धिक उंची बघ. काही संबंध आहे का? मला बोलायचा संबंधच नाही तुझा. माझ्या हाईट वर जायचं नाही. अरे मग माझ्या वजनावर का गेलीस तू? बोलायचं नाही ना, तुला आधी सांगितलं मी. दाशांनो, आता शाब्दिक चकमक बास. आमचा रेसलिंग बघायचं मूड आहे, पंजिंग बघायचं मूड आहे. लढवा पंजा. अरे हरेल त्याला आंबा आहे. अरे पण जिंकतो त्याला मिळतो ना प्राइस. आमचं वेगळं आहे. जिंकला त्याचं वजन जास्त, हारला त्याला आंबा. ओके ओके थांबा आता. कम ऑन.
चला हा, लावा लावा पंजा. हा हारा. कमॉन कमॉन कमॉन. हारायचं. काय प्लीज काय विनर काय चीटर कुठली? ए मीनल काय पण बोलायचं नाही मला. तुझ्या नाकात कशी कमी टाकली होती. अगं पण मी टाइम प्लीज बोलले होते ना. हे बघ थुंकी पण वाढली नाही अजून. कळत नाही का तुला? मी नाही ऐकलं ते. मला नाही ऐकू आलं ते काही. मुद्दाम केलंस तू. मुद्दाम केलंस. मी मला नाही सांग मला. मुद्दाम करेन मीनल. आना तू मुद्दाम केलंस. मी नाही पण बोलत फेअर गेम होते. कळलं ना? फेअर गेम. नाही. मी अजिबात नाही. माझं व्यवस्थित नाही. अब हर कोई रहेगा मुझसे डर कर, क्योंकि इस घर पर राज करेगा आशुतोष शिवलकर. एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर. आंबे आशूकडे आहेत आणि आता माझ्या खुर्ची पण आशूकडे आहे. एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर. सिट डाऊन. काय झालंय? एवढा का आवाज केला? सिट डाउन. तो सबको यहां आम चाहिए, पर आम को पाना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है, लेकिन उसे हम मुमकिन बना सकते हैं. आपको सिर्फ आशू जी की तारीफ करनी होगी. काय आशू, आम्ही तुझी तारीफ करू, पण अजून 5 मिनिटं जर तू अशीच प्रस्तावना दिलीस ना तर सुजयला आपण जी ज्येष्ठ पदवी देतो तीही आम्ही तुला देऊ. चालेल ना? तर मी इथे एक स्पर्धा घेणार आहे. ती जिंकेल त्याला आंबे भेटतील. स्पर्धा सोपी आहे. आशूच्या कौतुकाचे स्लोगन्स बनवावे लागतील. स्लोगन 2 वाक्यात आशूचं कौतुक. उदाहरणार्थ, 1 मिनिट. बस खाली. खाली बसून बोल. मला वाटलंच तुला डाऊट असणार. बोल. नाही मी एवढंच म्हणत होतो की आम्ही स्लोगन्स करतोच, त्यात काही प्रॉब्लेम नाहीच आहे, पण ते ठरवणार कोण? तुम्ही स्लोगन बनवणार. त्यातलं बरं कुठलंय हे निवडण्यासाठी काय नॅशनल लेवलचे जज बोलू का? सिद्धू पाजी वगैरे? नाही, पण किमान मराठीचा प्राध्यापक तरी. प्राध्यापक म्हणजे? बेल वाजतीये. मी बघते. हा, आला नासका आंबा आला. अरे नाही, जज साहेब आले. जज. ए तू ग्रीन टी शर्ट ना? उठ, त्यांना आत घेऊन ये. येस. का नाही? हा कुठे चाललाय? बॅग द्या इकडे. बॅग द्या. नाही हे बघा, मी फक्त फोन करायला आलो होतो. नाही, फोन तर तुम्ही कराच, पण त्याचबरोबर सुजय त्यांना आत घेऊन ये आणि त्यांना. हा, मी करतो ना सर, कळलं मला. या आत या आणि स्थानापन्न व्हा. या या. बघू नका, आंबे त्यांच्याकडे. चला. या आत या. द्या बॅग द्या, मी धरतो ना. 200 रुपये म्हणजे? सगळे आंबे विकत आलो ना, सगळे संपले, फक्त 3 राहिले, त्याचे 200 रुपये. भाऊजी तुम्ही ते गोड आंबे ते विकले? मग आणि सगळ्यात महत्वाचं, फुकट आंबे गोड नाही लागत. 200 रुपये द्या. आशू देईल ना? आणि चला रे, आपण जे काही 3 आंबे ते 4 जणात वाटून. स्कॉलर सगळे आंबे खायचे नाहीये आता. अरे विकत घ्यायला लागणार आहेत ना अजून. ते सगळ्यांना शुगर आहे हो. काळजी करू नको, आंबे पण गोड आहेत. काय बोलले? 200 रुपये किंमत आहे. पण मला तर आंब्याची किंमत कळलीच नाही ना रे आशुतोष. आली रे आली, आंब्याची पेटी आली, पण पैसे द्यायची वेळ आली तर आशूची जेब खाली. हापूसचा प्लॅन फूस झाला का रे आशुतोष? नाही. येतो मी. अरे भाऊजी, ताई कशी आहे? तुम्ही कसे आहात? तू तरी कसा आहेस?
पाया पडतो. अरे राहू दे फक्त 200 रुपये दे. मानलं तुम्हाला. अरे यार माझ्याकडे कपडेच नाहीयेत ऑडिशनला घालायला. तू माझा टॉप घालतेस का? नाही, मला नवीनच कपडे हवेत. बघ ना यार, हे घरातले कपडे घालून कशी जाऊ मी ऑडिशनला? हे मिनल, तू शॉपिंगला जातेस का? बेस्ट आयडिया. हे ना तू चल ना माझ्याबरोबर. मिनल नाही ना, मला बुटीक मध्ये ना खूप सारं काम आहे. तू काम कर ना, रेशमाला घेऊन जा ना. रेशमा? अगं नाही ग, काय आहे ना, मला घरात खूप काम आहेत ग. स्वयंपाक करायचा आहे, हे करायचं आहे, आणि अगं मी ना नॅपकिन्स पण भिजत घातलेत. आणि ते नॅपकिन जर जास्त वेळ भिजले ना तर अगं वास येईल त्याला. काय झालं? कशाला वासील? तुला तू जर जास्त वेळ घरात राहिलीस ना तर कुसशील आणि वास मारशील. म्हणजे काय? म्हणजे तू आज माझ्या बरोबर शॉपिंगला येतेस. अगं नाही ग मिनल, आज घरात ना खूप काम आहे आणि नेमकी मी गवारीची भाजी आणली आहे. ती मी जर वेळेत निवडली नाही ना तर जेवणाला उशीर होईल. आणि नॅपकिन्स? अय्या हो, मी नॅपकिन्स भिजत घातलेत. ते मी जर वेळेत वाळवले नाहीत ना तर त्याला खूप वास येईल. मी नाही येणार आहे तुझ्या बरोबर. मी नाही येणार आहे. नाही येणार? येते येते येते. आशा, तू बसचं तिकीट का नाही काढलंस रे? कारण मी माझ्याकडे 500 रुपये ठेवले होते ना. म्हणजे काय ना, जर एखाद दुसरा स्टॉप जायचा असेल ना तर मी माझ्याकडे 500ची नोट ठेवतो आणि आम पब्लिक सारख्या रिक्षात नाही बसत. मी डायरेक्ट बशीत चढतो आणि मग कंडक्टर विचारतो ना, ओ तिकीट काढा. मी म्हणतो 500 रुपये. तो म्हणतो सुट्टे द्या. मी म्हणतो सुट्टे नाहीत. तो पण म्हणतो सुट्टे नाहीत. मग म्हणतो उतरा खाली. मग म्हणायचं स्टॉप आला की उतरतो. म्हणजे असं मनात म्हणायचं आणि मग स्टॉप येईपर्यंत त्याच्याबरोबर भांडत राहायचं. स्टॉप आला की पैसे न देता उतरून जायचं. सेविंग. तू काही चोर आहेस का? सांगितलं असतं पण तुमचा विश्वास नाही बसणार. बघितलं असा भिकाऱ्यासारखा वागतो ना म्हणून त्याला नेत नाही मी कुठे. छपरी कुठचा. हट. बावळट, ही मुंबई आहे. तिकडे थांबायचं नसतं. इकडे थांबलं ना तर लोक धक्का मारतात आणि पुढे निघून जातात. आणि हीच पॉलिसी मुंबईची. पुढे चालत जा नाही तर सोडून जा. थांबायला वेळच नाही कोणाला. ते पण या धावपळीत मजा आहे ना. मजा बघा, मजा आता. चला. इथे चपला एकदम भारीतलं भेटतात बरं का. हा, एक मिनिट. ये ना. अरे अगं ये इथे ये आपण. जाऊ नका ना. अरे कुठे जाते सर. चल चल. बोला आता काय? हे बघ, आता इथून जर आपण जसं डावीकडे गेलो ना तर ते कानातले, गळ्यातले किंवा जर एक्सरसाइज पाहिजे असतील ना तर ते इथे भेटतात. तुला ऍक्सेसरीज म्हणायचंय का? हा तेच ते. आणि जर कपडे पाहिजे असतील ना म्हणजे ट्यूब टॉप, टँक टॉप किंवा वन पीस ड्रेस वगैरे असं काहीतरी तर ते असे इकडे उजवीकडे भेटतात. इथे आतमध्ये गेलो ना की एक मस्त शॉप आहे. तिकडे एकदम स्वस्त भेटतं सगळं. अरे आशा, बाकी इंग्लिशची बोंब आहे तुझी. हे कसे बरं शब्द येतात तुला? टँक टॉप, ट्यूब टॉप वगैरे. ते किंजल बरोबर शॉपिंगला मीच जातो ना आणि किंजलचं सगळ्यात आवडतं काम आहे ना शॉपिंग आहे. वाव. आणि गरब्याचं सामान जर पाहिजे असेल ना तर इकडं गेलं ना की इकडनं एक मिनिट
पहिली गोष्ट म्हणजे मी किंजल नाहीये आणि गरब्याचा सीझन नाहीये, कळलं ना? पण इकडे 12 महिने भेटतात किंजल. कळलं कळलं, इरिटेट करतो म्हणून मी नेत नाही याला. तुला पुळका, चल चल आता. मी काय केलं? हा छान आहे ऍक्च्युली ना, मला हाच ड्रेस आवडलाय पण माझ्या साईज मध्ये नाहीये. हे विनोद, हे काय ट्राय करायला काय हरकत आहे? नाही 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 नाही. रेश्मा असं काय करतेस, ट्राय तर कर. नाही नको, मला नाही चांगलं दिसणार हे. बावळट आहेस का तू? मी जर तुझ्यासारखी असते ना तर इतके मस्त मस्त कपडे घालून फिरले असते. बोर कुठली. हॅलो, हॅलो, कशी आहे माझी ताई? बाहेर आले मी. बाहेर कुठे? हा, देवळात गेली असेल. अजून कुठे जाणार तू? शॉपिंग करायला आली आहे मी. काय म्हणजे राकेश जिजू सुट्टी घेऊन तुला शॉपिंगला घेऊन गेलेत? पण तू भांडी कुंडी घेत असशील ना? कपडे घेते मी रे बा. तुझे टिपिकल पंजाबी ड्रेस की साडी? मी तर असते ना मुंबईमध्ये तर मी सगळं ट्राय केलं असतं. तू कर तुझ्या पंजाबी ड्रेसची शॉपिंग. कधीतरी स्लीवलेस तरी घालणार आहेस का? ठेव तू फोन. बाय. ओके ओके ओके, नंतर फोन करते. बाय. मिनल, ट्राय करायला काहीच हरकत नाही ना? That's the spirit, my girl. करना करना, ट्राय करना प्लीज. मीनल, नाही नको. मीनल बोल. मी खूप विचार केला. हा, मग किंजलसाठी मी हा ड्रेस घेऊ का? घे रे, काही घे. अरे इथे हळद रुसली कुंकू हसली याचा रिमेक होतोय रॉकस्टार मध्ये. तू काहीतरी बोर करू नको आशा. ऐक ना, बोर काय केलं मी तुम्हाला इकडे घेऊन आलोय आणि किंजल ऑलरेडी रॉकस्टार आहे, कळलं? ठीक आहे, तू आणि तुझी रॉकस्टार गोंधळ घाला. मग मी बाहेर जाऊ का? मग मी आशा इथे इतिहास घडतोय. तू बाहेर जा, घरी जा, कुठेही जा, मला माहित नाही. मग मिसळ जाऊन खाणार बाहेर. जा जा, खा. बाय. घाल प्लीज, घाल ना. रेश्मा घालते. बाय. मिनल, Oh my God! आउटस्टँडिंग, कमाल, रापचिक दिसतेस. ऐक ना, एक फोटो काढू. नाही नको नको. मिनल, काय मिनल, काय फोटो काढ ना. का राकेशला पाठवायचंय? ते पाठव त्याला पण जाऊ दे जरा. त्यांना नाही, विवाला पाठव. तिला वाटतं मी आजीबाई. मग तर पाठवच. तिला कळायलाच पाहिजे आपली बहीण पण किसी से कम नाही. हा, रेडी? हाय हाय, काय फोटो आलाय. तुम्ही काय बघताय? हे 2 ड्रेसेस पॅक करा, बाकी आवरायला लागा. मी हरवलो असतो म्हणजे? नाही, पण मी लहान मुलगा असतो तर काय झालं असतं? मी हरवलो असतो, कोणीतरी मला पकडून नेलं असतं, मला चोर बनवलं असतं. तर तुमची जबाबदारी आहे ना, तुम्हाला कळायला पाहिजे. हे बघ आशू, आय एम रिअली सॉरी आशा. मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येते. हा, मी 2 आईस्क्रीम खाणार. ओके, 2 आणते, 2. हा, बरं मला सांग, बॅग्स कुठे आहेत? हो, पिशव्या आहेत माझ्या. पिशव्या माझ्याजवळ होत्या. आशा, खरं सांग, हरवल्यात ना बॅग? ओरडू नको. नाही, हरवल्या नाहीयेत, जस्ट इकडे तिकडे गेल्यात. हा, आशा, आशा, खाणार आहे तो.
कुठं शोधायच्या आता बॅगा? मीनलला कळलं ना कच्च खाईल मला. हो, आणि किती उकडतंय ना. हो ना, पण इथे छान वाटतंय. पण तुला उकडाची काय पडली ग? हा, इथे माझे सगळे नवीन कपडे गेले. नवीनचा न पण बघितला नव्हता मी. अगं आशू म्हणालाय ना बघेन मी. त्याचं काय मनावर घेतेस? तो जाईल, बघेल, परत येऊन सांगेल मी बघितलं नाही मिळाले. उगाच बाहेर पडलो यार अशी. खरंय तुझं. मी पण माझे नॅपकिन भिजत घातलेत. नॅपकिन? तुला नॅपकिनची पडली? अगं तुझ्या नॅपकिनचे कपडे शिवून घालायची वेळ आली माझ्यावर. पण मग ते तरी धुतलेले असावेत ना. अय्या काय जोक आहे ग. थँक्यू. काय आलं? काय आलं तोंड लपवायला? मिनल, मागे वळू नकोस, मागे वळू नकोस, दिसतो. कोण आहे? तुला सांगितलं ना मागे वळू नकोस, तू का पळतीयेस? तुला बघ ना काय लावलंय. राकेश. आणि काय प्रॉब्लेम आहे? त्यांना दिसले तर आपण जाऊया का? मिनल, बहुतेक त्याने मला बघितलंय. कबर घेतलंच आहे. खाली करते पहिलं. कर खाली, खाली कर. तुला तोंड लपवायची काही गरज नाहीये. त्यांनी तोंड लपवायला पाहिजे. चोरी केली आहेस का तू? बर, काय करायचं त्याला? पण ओळख असून बिनमहत्वाच्या व्यक्तीला पण कसं हाय करतो तसं करायचं. कमी हसायचं, कमी हसायचं. डोळ्यात प्रेम कमी. पण मिनल किती शिष्टपणाच आहे. तो काय अगदी बेस्टपणाचा वागतोय का? किसे हाय कर रहे हो? कोई नहीं मतलब? अरे कोई नहीं. फिर वो क्या है? राकेश, आई रियली वांट टू नो. क्यों नहीं पीछा छोड़ रही है लड़की हमारा? निशा रिलॅक्स. व्हाट डू यू मीन रिलॅक्स? अगं ती अशीच आली असेल. अँड फॉर गॉड सेक ती आपला पाठलाग करत नाही. ओ यस, पीछा तो हम कर रहे हैं ना. तुम तो उसी की साइड लोगे. आई एम द वन एट फॉल्ट, राइट? नो बेबी, इट्स नॉट लाईक दॅट. मला खरं तर हे कळत नाहीये की ती इथे माझ्याशी बोलायला काय येत नाही. So it matters so much to you, is it? No, then what? मिनल, त्याला वाटेल मी किती आगाऊ आहे. मला सांग, तुला नक्की काय हवंय? त्यांनी येऊन बोलायला हवंय ना? नाही, असं काही नाहीये. म्हणजे असं का असेल? हो, पुरुष असतात ना, लई डामची असतात. त्यांना भाव दिला नाही ना, ती बरोबर मागे मागे येतात. आता त्याला अजिबात भाव द्यायचा नाही. आणि जर आला आणि बोललीसच तर वाता वाता बोलायचं नाही, मोजकं बोलायचं. आणि मी जसं बोलते ना तसं बोलायचं. माझ्याकडे नीट बघत राहा. मी जाऊन भेटून येऊ का तिला? तुम क्यों जा रहे हो? वो भी तो आ सकती है. करेक्ट. पण तिला ऑकवर्ड वाटत असेल तर? What awkward? उसे आना होगा तो वो आ जाएगी राकेश. और वैसे भी आज तो तुम्हारा मेरी तरफ ध्यान ही नहीं है. हा, असं काही नाहीये. Really? ऑफकोर्स माझं लक्ष आहे तुझ्याकडे. Okay. Then tell me, how do I look today? स्टनिंग. ब्युटिफुल. Really? Thank you. So you want to take a photo? Okay. Huh? Photo? या डेफिनेटली. स्माइल प्लीज. Okay. हा. Good. Thank you. Order. Oh yes, the order. So what would you like to have? So finally, let's order for a smoothie. मी जाऊन भेटून येतो तिला. हा, Rakesh, we just discussed. जस्ट 5 minutes. What? तोपर्यंत ऑर्डर कर ना काहीतरी. Rakesh, अभी हमारी Doesn't look good, please. Only 5 minutes. This is so not fair, yaar. Rakesh, you always do this, huh?
ओनली 5 मिनिट्स बेटा. येतोय तो इथे येतोय. आता हस. जोक झालाय अशी जोरात हस. शॉपिंग नको ना. नो फिजिकला. काय 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 दाखवू शॉपिंग तुला? सगळे कपडे त्या बावळट आशूनी हरवले. काय आता आली अक्कल तुम्हाला? तरी मी सांगत असतो आशूला. हो हो कळलं. आशूला शॉपिंगला न्यायचं नाही. पण काय करणार? या आमच्या मॅडम यांना पुळका भाऊ भाऊ. मी काय केलंय? मला तर यायचंही नव्हतं आणि आता माझी गवारीची भाजी कोण निवडणार आहे? बाजूला सांगते आपण गेलो नसतो ना बरंच झालं असतं. निदान ते दोघं तरी भेटले नसते. कोण भेटलं तुम्हाला? कोण भेटणार? ते लव्ह बर्ड्स राकेश आणि निशा. मला एक कळत नाहीये, भेटले तर भेटले, एवढं काय त्याच्यात? तुला कळणार नाहीये मिनल. आपल्याला ज्या व्यक्तीवर हक्क वाटतो ना आणि तीच व्यक्ती अशी दुसऱ्याबरोबर फिरत असते तेव्हा किती वाईट वाटतं ते कळणार नाहीये तुला. हो मलाच कळणार नाही आता. हो हो नाही काय मला काय कळणार नाही. मी माझ्या हक्काच्या पैशाने घेतलेले कपडे सगळे हरवलेत आज. कुठली तरी भलतीच व्यक्ती घालून फिरणार आहे. कसं वाटत असेल मला? कपडे नवीन घेता येतात पण काय ग काय ग? ए कपडे नवीन घेता येतात पण नवीन माणसं मिळालीत ना तुला, मग त्यांची कदर कर ना जरा. हा तू ना पहिल्यांदा तो राकेश परत येणार आहे ना हे डोक्यातनं काढून टाक. कळलं का? ऐकतेस का? ए तूच म्हणत असतेस ना सारखी की जी गोष्ट मिळायची असते ती काहीही करून मिळते आणि नसेल मिळणार तर कितीही आटापिटा केला तरी नाही मिळणार. मग काय? ए रेश्मा सारखं आपलं नवरा नवरा लावलंय, काय ठेवलंय त्याच्यात तिलाच माहिती. चुकले. चुकले मी बाहेर आले तुझ्या बरोबर. चुकले. हो मीच चुकले. तुला घेऊन गेले ते कपडे गेले, पैसे गेले, डोक्याला जाऊ दे. ए ए ए ऐका ना पोरींनो, झालं ते झालं ना. आता कशाला भांडताय? भांडून आपल्याला राकेश परत मिळणार आहे का कपडे मिळणार आहेत? है ना. तू एक काम कर, तू यांच्यासाठी लिंबू सरबत बनव मस्त, चिल मारू. ओके. जा. येऊच दे त्या आशूला. अशी झोडणार आहे ना. आलोय मी. आला ना हात हलवत. हात हलवत? कसे हलवणार हात? हातात एवढे कपडे आहेत. सापडले? हा हे घ्या आणि बघा आपले ओळखा आणि बक्षीस जिंका. याला खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बाहर आना. हे काय? एक मिनिट. अरे पण या 3च बॅग्स आपल्या आहेत. बाकी कोणाचे आहेत? ते त्या चोराकडनं आणलेत. म्हणजे त्या चोराला पकडलं ना मी तर तो काय बोलला, तू सगळे कपडे घेऊन जा पण पोलीस मध्ये कंप्लेंट नको टाकू. म्हणजे तू त्या चोराला तसंच सोडून दिलंस? मोकाट. मग काय करणार? अरे त्याचं पण पोट आहे बिचारायचं, गरीब होता तो. त्याची मुलं शाळेत जातात, फी भरायला पैसे नाहीत माहिती. एक मिनिट, तू चोराला पकडलंस की त्याच्याबरोबर शॉपिंगला गेला होतास? एवढं सगळं सांगितलं त्याने तुला? तो ओळखीचा होता ना माझ्या. काय? म्हणजे माझ्या असं डायरेक्ट ओळखीचा नव्हता, माझ्या मित्राच्या ओळखीचा होता. म्हणजे आमच्या गावाकडे माझा एक मित्र आहे पम्या, दॅट वन. सगळे चोर तुमचे मित्र कसे काय असतात यार? एक तुझा मित्र, एक चोर याचा मित्र. एकही चोर माझा मित्र नाही यार. ऐका ना, काय करायचं या क्लोथचं? ए मग मी किंजलला देऊ का कपडे? बिलकुल नाही. आपण ना पोलिसात देऊया. नाही बिलकुल नाही. अरे म्हणजे कसं आहे, पोलीस घेणार आहेत का कपडे ते? आणि कपडे चोरीला गेले म्हणून सहसा कोणी पोलिसात कंप्लेंट देत नाही. म्हणजे आपण हे कपडे दिले तरी ते क्लेम करायला कोणीतरी यायला पाहिजे ना. अरे मग आता काय करायचं या कपड्यांचं? एक आयडिया आहे. मला असं वाटतंय आपण हे सगळे कपडे अनाथ मुलांना देऊया. हो, माझ्या ओळखीची एक संस्था आहे, तिथे जाऊ आणि त्यांना हे कपडे देऊ. त्यांना खरंच उपयोग होईल या कपड्यांचा. काय फार अप्रतिम कल्पना आहे. काय बोलले? चालेल. मी म्हणते ना, मिळायचं असतं तर मिळतच आणि जर नसेल मिळणार तर किती आटापिटा केला तरी नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.